श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे। यंदा 30 एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया। हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो। या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा आराधना, जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते। 30 एप्रिल रोजी सकाळी 5:41 पासून ते दुपारी 2:12 पर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल। तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते। पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा। यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते। विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे, जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो। हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो, जो भगवान विष्णूंचा 6वा अवतार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात, परंतु ते रिकामी दान करू नये, त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे। अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं। तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो। यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं मानलं जाते। यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते। तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात। असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कावळ्याला घरापुढे खायला ठेवा। फक्त ही वस्तू ठेवल्यामुळे पितृदोष कायमचा नष्ट होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार। तर ती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची, त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे। असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली। हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला। यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली। यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल। तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखला जाऊ लागला। तसेच शास्त्रामध्ये कावळ्याला यमराजाचे प्रतीक मानले गेले आहे। यमराज मृत्यूचे देव आहेत। असे मानले जाते की जर कावळा तुम्ही दिलेले अन्न खातो तर यमराज त्यावर खूप प्रसन्न होतात आणि त्याला सर्व त्रासातून मुक्ती मिळते, त्याचबरोबर शांती मिळते। असे म्हटले जाते की प्राचीन काळ यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांना शांती देईल। तेव्हापासून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा चालू आहे।
आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। आणि ही कावळ्याची सेवा केल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळ करायची। आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, त्याचबरोबर काळे तीळ, चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पत्र टाकायचं। अशी ह्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या किंवा राखाडी रंगाची वस्त्र हे परिधान करायची नाहीत। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे। देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला तांदळाची खीर जी आहे ती तयार करायची। तांदूळ, साखर आणि दूध या 3 वस्तूंपासून आपल्याला खीर तयार करायची। एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये ही तयार केलेली जी वाटीभर खीर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 1 ग्लासमध्ये पाणी, 2 अगरबत्ती ह्या घेऊन जायचं आहे आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेमध्ये। दक्षिण दिशेला आपल्याला ही खीर, त्याचबरोबर ग्लासभर पाणी आणि 2 अगरबत्त्या प्रज्वलित करून ठेवायचं आणि आपल्याला तिथेच खाली बसायचं आहे। दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे। बसल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं। जर तुम्हाला पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर हात जोडून त्यांना आपल्याला प्रार्थना करायची। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची। यापुढे आपल्याला त्यांचं स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं। त्याचबरोबर आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्याला सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं। त्यानंतर तो दही भात, त्याचबरोबर 1 ग्लासभर पाणी जे ठेवलेलं आहे आपल्याला ते घराच्या बाहेर घेऊन आपल्या अंगणामध्ये यायचं। आता तुमच्या इथे अंगण असेल तर अंगणामध्ये ठेवा किंवा तुमच्या इथे टेरेसवर ठेवलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे। जिथे पशु पक्षी, कावळे येत असतील अशा ठिकाणी आपल्याला हा जो खीर आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची। आपल्या पितरांना बोलायचं आहे की मी ठेवलेल्या नैवेद्याचा ग्रहण करावं असं म्हटलं जातं। कावळ्याने हे नैवेद्य किंवा कावळ्याने किंवा कोणत्याही पक्ष्यांनी हे नैवेद्य ग्रहण केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात, ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। कावळ्याची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि आपल्या जीवनामध्ये जर पितृदोष नसेल तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असले। आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते। म्हणूनच आवर्जून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही कावळ्याची सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।